हे सगळ्यात सुंदर फूल आहे माझे, हे सगळ्यात सुंदर फूल आहे. हॅलो, हाय, नमस्ते, मी अश्विनी. तर चला सुरू करूया नवीन व्लॉगला. आता मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला नर्सरी फिरून दाखवली. तो व्हिडिओ खूपच लांबत होता म्हणून मी तो मध्येच थांबवला होता. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तोच कंटिन्यू करून दाखवणार आहे. नर्सरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि फुलांची रोपं बघून ना वेळ कसा गेला समजलाच नाही. दुपारी 3 वाजले तरी लक्ष नाही घड्याळाकडे कोणाचं, की बापरे एवढा वेळ झालाय. आणि लुसू एकटाच आहे घरी. खरं सांगू का, खूप साऱ्या एक्साइटमेंटमध्ये आम्ही सगळ्यांनी इतकी रोपं सिलेक्ट करून ठेवली आणि परत ते बाजूला काढून ठेवायचं मन देखील होईना. म्हणून विचार केला सिलेक्ट करून ठेवलेलीच आहेत तर ती सगळीच रोपं घेऊयात. आणि काही रोपं आम्ही कंपाऊंडच्या बाहेर लावायला जी घेतली होती ती खूपच मोठी मोठी घेतली होती, त्यामुळं ती कारमधून जाणं तर पॉसिबलच नव्हतं. आणि खरं सांगू का, असं नाही आहे की आमच्याकडं काहीच झाडं नाही आहेत म्हणून आम्ही इतकी सारी झाडं घेतलेत. खरं सांगायचं तर आमच्याकडं खूप झाडं आहेत. आंब्याचं खूप मोठं झाड आहे, 2 चाफ्याची झाडं आहेत, खूप मोठं सप्तपर्णीचं झाड आहे, चिक्कू आहे, सीताफळ आहे, जास्वंदीचे वेगवेगळे प्रकार आहेत, मोगरा आहे, कुंदा आहे, रुक्मिणीचं आहे, अपराजिता आहे, शोची आहेत, इंडोर आहेत. भरपूर झाडं आमच्याकडं आहेत. 15 वर्षापूर्वी माझ्या मम्मी पप्पांनी बनवलेलं हे आमचं छोटंसं गार्डन अजूनही खूप सुंदर आहे. झाडं खूप मोठी मोठी झालेली आहेत, फुलं खूप येतात. पण आता विचार केला की अजून थोड्या वेगळ्या प्रकारची फळं, फुलं, वेली आपण लावल्या पाहिजेत, म्हणून आम्ही इतकी सारी झाडं अजून घेतलेली आहेत. आता ही सगळी घेतलेली रोपं लावायचं काम चालू झालं आहे. आणि इथं जे कुंडीमध्ये लावत आहेत ते नारळाचं झाड आहे. सगळ्यांना प्रश्न पडला असेल की नारळाचं झाड कुंडीत का लावतायत, पण हे अगदी 3 ते 4 फुटापर्यंतच वाढणारं झाड आहे, त्याच्यामुळे आम्ही हे मोठ्या कुंडीमध्ये लावलेलं आहे. रोपं लावायची कामं 2 दिवस झाले तरी अजूनही चालूच आहेत. आता हा व्लॉग मी इथंच थांबवते आणि यानंतर पुढच्या व्लॉगमध्ये मी आमचं सुंदर गार्डन मी दाखवेल तुम्हाला. हे सगळ्यात सुंदर फूल आहे माझे, हे सगळ्यात सुंदर फूल आहे.